कसा आहे माणूस? माणूस कसा आहे? इम्पॉर्टंट ड्रायव्हर आणलाय भाई. इधर देखो इधर. हा बच्ची डान्स नाही करते का ब्लॉगर बोलते. आमच्या आईने पैसे आणले द्यायला. दे 200 रुपये दे. तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लय मनापासून सांगतो, फटाफट जाऊन सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब करायला काहीच जात नाही तुमचा एक सबस्क्राईब माझा 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर नमस्कार मित्रांनो, आता पहिल्या तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज. तर आता सकाळचे झाले दुपार. तुमचा भाऊ आता झोपून उठला, फ्रेश झाला, चवला गेला. आता चाललोय आपण कामावर म्हणजे आपल्या गाड्यांवर. त्या तर रोजचाच आहे आपला. पण सांगणार नाही आज अख्खा दिवस मी काय करणार आहे, तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघा. पुढे खूप मजा येणार आहे, कारण रोजच मजा असते काही आपली. आणि दुसरी गोष्ट अशी काही ऊन एवढा बाहेर आहे ना, काला पडलो मी बघा. काय वाटतंय मग मला? वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा, काला का गोरा. हा गाईज, कोणी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा गाईज. पैसे आणले द्यायला. दे 200 रुपये दे. तिकडे वाईट माझे पैसे दे. त्याचे 700 मागतात तिकडे. शेड 200 रुपये दे. माझा 700 माझा मागले खूप पाहिजे. व तर 500 रुपये 700 माझे दिले. काय करायला घातलं तुम्ही? 200 रुपये देत नाही मला जायला, सांगायला तरी. पेट्रोल कुठे टाकू मी? पाणी होत जा. पेट्रोलला 200 रुपये द्यायला सांगा गाईच. तर आता आपण निघू, जाऊ बापगावला. पुढं सांगतो आपल्याला काय काय काम आहेत ती. सो बाय. 200 रुपये घेऊ. पप्पा 200 रुपये दे. पेट्रोलला पैसे नाही. योग्य हो देईल तुम्हाला, द्या पैसे नाही. जाऊ द्या 200 रुपये 150 रुपये द्या त्याला. पेट्रोल टाकायला द्या पैसे. मग बघा 50 रुपये वाचवलं ना. कुठे भेटायला? हा चालेल एवढंच. एवढं पण नको, घ्या 10 रुपये घ्या त्यातलं. 10 रुपये घ्या ना, 20 रुपये कुठे आता? हा मग काहीच पेट्रोलचा जुगाड झाला ना, आपलं पैसे नाही गप्पाचं. 120 रुपये घेतलं. हा ना काहीच. त्याला आपला चार्जर घेऊया मस्त पैकी आणि निघूया आमच्या. राख्या रबर लिहून ठेवलेलं. अरे पण त्याला चुकीचा नंबर दिला ना मला. त्याला चुकीचा नंबर दिला त्याने मला. अक्षर बघा आमच्या आईचा. चुकीचा अक्षर बघ आमच्या आईचा अक्षर बघा. कसं आहे का नाही टॅलेंट? चलो निकलते. तर फायनली गाईज तुमचा भाव पोहोचलेला आहे डिलिव्हरी कंपनी मध्ये. ही बघा आपली गाडी, एक साईसा लॉजिस्टिक. आता आपण चाललोय एक ड्रायव्हर घ्यायला. तर भावांनो, मी आता आलोय डिलिव्हरी कंपनी मध्ये. इथून आपल्याला एक ड्रायव्हर घ्यायचा आहे, कारण आपली गाडी आहे ती समृद्धीला उभी होती. तिला इथं आणायची आहे. तरी लई दिवसापासून तिला आणायची होती, पण मला टाइम नव्हता भेटत, त्याच्यामुळे येत नव्हतो. पण आता 100% तिला आपण इथला ड्रायव्हर घेऊन इथं काही पण करू आणूच, कारण तिला उद्यापासून भाडं आहे. दुसरी गाडी आपली लावली डॉकला, तिथं पण जाऊ, त्या ड्रायव्हरला भेटू. आणि बघू शकता तुम्ही, मोठी कंपनी आहे. किमान आपल्या गॉडाऊन मधली डिलिव्हरी कंपनी सगळ्यात मोठी आहे बापगावची. अरे बना बिना की रेडी है तो उसको ना पावर वाला कर दिया तो और क्या करेगा। हाथ का की बात है, लेकिन नहीं लिखी दे रहे थे किसको। हाथ नहीं तो यहाँ पे नहीं चलाते थे, उसको काम भी करा के खर्चा करा के लेके आया ना, खाली लेके पहुंचाने का ना, खाली लेके जाने का। नहीं जमीन तो बोल दे जबरदस्ती करके, मतलब बस लेके आएगा एक नंबर। थँक्यू अब्दुल भाई. चलो भाई. गाडी जातोय आपण, घेऊ आणि जाऊ गाडी आणायला. इसका आगे का कहाँ पे गया? मालूम है किधर डालने का।
वो उसको तैयार कर दिया अब्दुल भाई ने, फिर अपन जाएंगे अभी गाड़ी लेने को। गुजर गुजर भाई, नाद नाही करायचं, अख्खी डिलिव्हरी कंपनी आपल्या हातात आहे. ट्रांसपोर्ट बोलते ब्रो. अपना अब्दुल भाई इधर सब काम सांभाळते. गाई आता आलो आपण दुसऱ्या गाडीकडे, लावले भरायला. हो कसा झोपलाय बघा. केडे सोया आहे क्या, कोण आहे? हाँ? इधर कैसे आया तू? सर हाँ 32 फीट चलाएगा क्या? हाँ इधर लाने को जा रहे हैं 32 फीट इधर से समृद्धि से. तू कब आया इधर? साफ है। आता हूँ मैं आके गाड़ी लेके, तेरे को ही देखने को आया था. अरे हाँ पैसा दे दो। अरे तू पैसा ही मांगता है, जब देखो पैसा दे दो। जब देखो तू पैसा ही मांगता है. दूसरी कोई बात करना कभी तो. हाँ ना पैसा दे दो। अभी पैसे नहीं, सेठ को बेचता बेचने को. तेरे को 3000 का बोली किया है ना? हाँ अरे बोला तो अभी तो खाना खाना हाँ तो शाम को ना सेठ, अभी नहीं है ना. मैं खूब 100 रुपए लेके आए. हाँ तेरा सेठ गरीब है, समझता नहीं तेरे को. हाँ कितना गाड़ी भरा, कभी से भरने को लगा है? कौन बोला रात में जोड़ेगा? भर रहा है क्या गाड़ी? क्या भर रहा है ये? चल जाओ क्या ब्रो? अरे सुनो, रात में पैसा भेज देना, पैसा नहीं है तुम्हारे। तो कितना खाता है रे? 2 दिन में 300 रुपए दिया। 2 दिन में 300? तो पहले 200, फिर में 200, बाद में 500, फिर 300. क्या हुआ? चलो ना जाते. अरे भाई गाड़ी लगाने बोला है, देखो वो बेचारा सैलरी देता है उसको, फोन उसका। चलना, मैं गाड़ी लेके आ रहा हूँ ना, फिर गाड़ी लगा वैसे निकलते. सो गाइज ये आपली गाडी. आता याची गाडी लावायची अर्जंट मध्ये. ते जाऊ गया. हा टाटा कर. कसा आहे माणूस? माणूस कसा आहे? इम्पॉर्टंट ड्रायव्हर आणलाय भाई. इधर देखो इधर. हाँ बच्ची नाच नहीं कर देगा, ब्लॉगर बोलते. डायरेक्ट ब्लॉग वायरल गाइस, वायरल. 100% 100 केव्हा ब्लॉग गेला पाहिजे काय हो. पटापट व्ह्यूज आणा गाईज, लाईक करा, फॉलो करा. त्याला जाऊ आपल्या गाडीकडं, तो ड्रायव्हर आहे, तो त्याला न्यायला मी त्याची गाडी लावायला. मलाच चुत्या बनून चाला गेला ना. शेवटी दुसरा ड्रायव्हर आणला, त्याला आपली गाडी देऊ, कंपनीमध्ये पाठवू, त्याला भेटू. फायनली आता आलोय आपण गाडीकडे. आपल्या लई दिवसापासून उभी ठेवली होती तिला, किमान किमान आहे ना 15 दिवस तर झालेच असतील. तिला कलर विलर मारला होता, पण ती आता फायनल तिला ड्रायव्हर नव्हता. लय दिवस झाला तिचा ड्रायव्हर शोधत होतो, पण तिला ड्रायव्हरच भेटत नव्हता. तर ही कशी आपल्या कंपनी नाही, तिथं आपण आपल्या गाड्या पार्किंग करू शकत नाही. तर हिला आपण पाठवा आपल्या डिलेवरीमध्ये. ही तिची चावी. हॅलो देखो, मला एकच गोष्टीची भीती आहे फक्त, ती तुम्हाला सांगतो. कारण आता बघू चालू होते का नाही, थांबा. त्या गोष्टीची लय भीती आहे भाई. मग आपली एवढी मेहनत होईल ना, गाडी जर चालू झाली नाही तर डबल टिबलची मेहनत होईल गाईच. मग मला वाटतंय आपल्याला इथं 9-10 100% म्हणजे 9-10 100% वाचतील. जर गाडी एक सेलमध्ये चालू झाली, दुसऱ्या सेलमध्ये चालू झाली तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याला 10 वाजतील इथंच. कारण भीती आहे बॅटरी उतरण्याची. इसको भी बोलते गोजर लॉजिस्टिक्स. काही ब्लॉगर आहेत, आता ब्लॉगर नाही, मिनी ब्लॉगर आहेत. खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, इंस्टाला बघतो मी भाई, बारीकसा ब्लॉग टाकतील, शॉपिंगला जातील, नाही एकच डायलॉग मारतील, मोकार पैसे आहे माझ्याकडं, मोकार. बस करा रे, हे असे डायलॉग मारू नका. शीटबीट आतमध्ये चढून दाखवतो तुम्हाला. लांबा गाडीची हालत बघा, कलर मारले आतमधून, तरी पण आतमध्ये उसका सीट का काम भी बाकी है अभी तक. उसका सीट बनाने को डालने का है. रोको वैसा ही, इतना कुछ नहीं.
वो जिस गाड़ी में तुम बैठे थे वो तुमको चलाने को देने का है क्या? हाँ हाँ, वो इतना भंगार गाड़ी। तो इसलिए मैं घूम के उसको सही कर रहा हूँ। इस गाड़ी पे बैठोगे क्या? मैं तो इधर का नया हूँ ना, तो लोकल ही चलानी है, तुमको इधर का एड्रेस नहीं पता है ना। इधर का एड्रेस पता नहीं, वो तो उसका भी लोकल ही चलना है, मगर उसका एक ही सेट की गाड़ी है दोनों भी। फिक्स है, उसका फिक्स है। हाँ इसीलिए मैं फिक्स में चल रहा हूँ। सही है सही है। देखो चालू करके चालू होती है क्या, देखो जरा। चलो तो हो जाएगा। वो नहीं मांगती है क्योंकि मेरे को भीती भीती है इस बात की कि उसका बैटरी नहीं उतरना मांगता है। उसका बैटरी उतर गया रहेगा ना गाईज, धुवायची आहे तिला या। ही एक गाडी ना तुम्हाला मी डॉकला दाखवली, ती दुसरी आपली, ती एक गाड्या, त्या 2 गाड्या आपल्या आहेत. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिला ना गाईज, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, अशा आपण 10 गाड्या अजून आणू. नाद नाही करायचा भाई, नाद केला वाया गेला. हा. गणपती बाप्पा मोरया. होऊ दे चालू एक सेल मध्ये. एक चाबी लावली, ये देखो इधर है. हाँ इसको इसको वो भंगार हो गया था ना, इसलिए जरा बहुत दिन से उसको चालू नहीं किया. क्लच देखो हार्ड जा रहा है क्या? सही है क्या क्लच? क्लच हार्ड है, नॉर्मल हार्ड है ना? नॉर्मल हार्ड है। उसको बनाया था. तो गाइस चालू हो दे रे, चालू हो दे, जीवाला बारा वाटेल. नाही तर इथल्या बॅटरीवाला आणायला जायला लागेल ना, हिला टोचन मारायला लागेल बॅटरीनी. लय वेका लय म्हणजे लय वेगळाच सीन होईल मग तो. ज्याची भीती होती गाईज त्याच झाला. आता बैटरी का प्रॉब्लम है ना. 2 मिनट इधर रुकोगे या मैं बैटरी वाले को लेके आता हूँ. हाँ तर ज्याची भीती होती ना त्याच झाला शेवटी. आता इथल्या बॅटरीवाल्याला आणायला जायला लागेल. भेटू आपण. थांबा जरा, मला फोन फिरू द्या, कॉन्टॅक्ट फिरवतो मी पटापट बॅटरीवाल्याला. हे गेट खोलो इधर से. आता ही बॅटरी टोचन मारून मध्ये गाडी स्टार्ट होईल. नाही सांगू शकत. बस तुमचा आशीर्वाद असू दे ना गाईज. माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. आपला लय लवकर चॅनल आपला वरती न्यायचा आहे. बाकी काही विषयच नाही. डोलं बारीक व्हायला लागलं. अवतार बा मला कसा झालाय. कमवायची पण हात असते गाईज. आता एक खरी गोष्ट म्हणतो, फक्त इथून 2 किलोमीटर गेलो असेल ना, 2 किलोमीटर पण नाही, त्याला इथे घेऊन आलो. फक्त बॅटरीला टोचन लावायचा, गाडी स्टार्ट करायचं, किती रुपये घेतले असतील? 300 रुपये. काय सांगू तुम्हाला, बेकार कमवतात रे पब्लिक, बेकार कमवतात. बहुत भारी है सीट है। हाँ वो बहुत गादी का सीट है. इसको हटाओ, ये तो खुल रहा है क्या गेट? खोलना तो पड़ेगा ही। वो पीछे का गेट खोलो ना, उसमें क्या है? हाँ उसको खोलो, सिर्फ धक्का मारो खुल जाएगा. उसको पेंट लगा था, वो चिपक गया रहेगा. हाँ तो गाइज टोचन मारूया आता. ये वाला सीट रखो ना बैटरी रखने के लिए. अच्छे से कर देगा। हे बॅटरी अवतार कसा झालाय, लय खराब आहे. 27-20 असं चांगलं ड्रायव्हर भेटलं पाहिजे. हे असं याच्यावर ड्रायव्हर भेटला ना बाई, पैसा कमवायला लय मजा येते. काहीच काम नाही, गरज नाही काहीच, पण मेहनत करतोय. त्याला काय गरज नाही मेहनत करायची, तरी सुद्धा मेहनत करतोय ब्रो.
अभी अपनी गाड़ी चालू होएगी ब्रो. गाडी भले जुने झाले पण गाडीला जी पॉवर आहे ना, लुक देखो गाइस, बेकार पॉवर आहे गाडीला. तुमच्या भावाने कलर मारले स्वतःच्या हाताने, तेव्हा मोबाईल नव्हता, नाही तर ब्लॉग बनवला असता. असा थंबनेलला फोटो घ्यायला लागेल, ही एक दुसरी एक. तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लय मनापासून सांगतो, फटाफट जाऊन सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब करायला काहीच जात नाही तुमचा एक सबस्क्राईब माझा 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तुम्ही एक सबस्क्राईब केला तर मग तुमच्या भावाला पैसे चालू होतील. बरोबर आहे का नाही गाईज? आता लावायला घेतले. गणपती बाप्पा मोरया. होंदे ब्रो. हो चालू हो दे रे, चालू हो दे. ऑल द बेस्ट गाइस. चालू कर दी बाय. गाईज गाडी झालेली आपली आता चालू. आता यांना आपण रूट सांगू कुठं जायचं. यांना रस्ता माहित नाही, हे नवीन ड्रायव्हर तिथलं, त्यांना एवढा काय रस्ता माहित नाही. त्याला रूट सांगू आपल्या डिलेव्हरीचा, मग तिथून जाऊ आपण. कुठं जाऊ ते अजून नक्की नाही. तुम्हाला सांगला ना, माझा अख्खा दिवस असाच जातो गाईज. म्हणजे काय कामधंदा नाही, पण ह्या कामधंद्यामुळे आहे ना, एक ठिकाणी उभा राहणार माणूस जास्त कमवत असेल, पण मी 24 तास फिरत असतो ना, मला माहिती आहे किती ऊन लागतो ना, काय लागतो. तर यांना आता आपण रूट देऊ आणि यांना पाठवू आपण डिलेव्हरी मध्ये. चला तोपर्यंत भेटू नंतर.